कुणाल ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त खेळ करत 46 धावांची खेळी केली. देवेन स्मृती एडवन या संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. आपण पाहतायत ही स्पर्धा स्वर्गीय कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन मृदुल, एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सर्वांना वेळ लावून सोडणारी ही स्पर्धा अर्थातच पाहायला मिळते आपल्याला. स्वर्गीय कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022च्या माध्यमातून सामना 5 षटकांचा हा खेळवला जाईल, जो कालचा पेंडिंग राहिला होता. स्टार्ट ऑफ द मॅच एका साईडला MS11 चिंचणी अँड विनर्स टेंबोडे या दोन संघांमध्ये बिग फाईट, बिग मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू ऑफ साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला गेला होता, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावन करता येतोय. खणखणीत दर्जेदार सुस्वागतम चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळतो. हर्षद बारे अर्थातच अच्चू बारे, एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. फलंदाज म्हणून ऍज अ बॅटर ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक पाहायला मिळाला. पंकज पाटील पालन यांना आपण पाहतोय. आज राहुल पाटील यांना आपण पाहू शकतायत. प्रफुल्ल गावड हे सुद्धा आपण पाहू शकतायत. वेलकम, या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सुंदर अशी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फिटेल अशी ही स्पर्धा पाहायला मिळते. अप्रतिम टप्पा अचूक होता, मात्र बाउन्स मिळाला होता. रुपेश अतिशय एक सुंदर खेळाडू पाहायला मिळतोय. ऍज अ ऑलराऊंडर म्हणून कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला रुपेशच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. मयूर तामोरे यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म. यंगस्टार पापडी जबरदस्त अप्रतिम ऑर्गनायझेशन केलं गेलं होतं. जो काही मात्र त्यांना नफा मिळाला तो गरजवंतांना दिला गेला. अशी 2 लाखाची स्पर्धा पार पाडली. बाउन्स, स्पेस, वेग या वेळेला मात्र आपण पाहू शकतायत. मात्र चेंडू सरळ निघून जातोय. मात्र गुडलेन स्पॉटला जेव्हा चेंडू पिच होतो त्यावेळेला मात्र पंच काहीच करणार नाहीत. अशा वेळेला मात्र आपण पाहू शकतायत आणि सरळ चेंडू निघून जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अच्चूने मात्र अपील जरूर केले गेले होते, परंतु गुडलेन स्पॉटला ज्या वेळेला चेंडू मात्र यावेळेला पिच होतो, पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपण पाहू शकाल. ज्यावेळेला हा चेंडू आपण पाहू शकतात बॉडी लाईन डिलिव्हरी विरल नायर ते समजवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्सने जर आपण पाहिलं तर या वेळेला मात्र आतापर्यंत पंच त्या ठिकाणी दर्शवत असताना की गुडलेंथ स्पॉटला चेंडू पिच झाला होता आणि ते डिस्कस करत असताना आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर आणि सुरेख चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक यावेळेला दर्शवतात की 3 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर रुपेशने मात्र आपल्या परिपूर्ण हाईटचा फायदा या ठिकाणी घेतला गेलाय. अच्चू बारी एका साईडला आपण पाहू शकाल. उजव्या हाताचा फलंदाज MS11 तारापूर वर्सेस विनर्स टेंबोडे, एक बिग फाईट. MS11 चिंचणी वर्सेस आपण पाहू शकतात विनर्स टेंबोडे. क्षमस्व यावेळेला ऑन साईडला चेंडू निघून जाईल. उज्ज्वल मात्र पुढे सरसावत. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर हलकीशी मात्र पुढे सरसावत असताना MS11 चिंचणी धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण, आल्हाददायक असं वातावरण पाहायला मिळतं. थंड गुलाबी हवा अजूनपर्यंत वाहताना पाहायला मिळते. पंकज पाटील पालन एका साईडला आपण पाहू शकतात. रुपेशला काहीतरी कान मंत्र देत असताना 5 षटकांचा सामना आहे. आज आपल्याला फिनाले सुद्धा खेळवायचं आहे, तर त्या अनुषंगाने आपण थोडंसं टाइम स्पेंड करू नका. एका साईडला पाहू शकतायत आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत. अतिशय दक्ष असे आयोजक पाहायला मिळत आहेत. जय पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि नवनिर्वाचित खूप चांगल्या प्रकारचं एक पाऊल पुढे आता मात्र त्यांनी टाकलेलं आहे आणि आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण पाहू शकाल. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आणि मनपूर्वक तोंड भरून गोड कौतुक ज्यांचं झालं ते जय पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन असेल. त्यांच्या समोर रोहिदाजी पाटील. चला घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज.
पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करताना रुपेश यावेळेला ऑन साइडला जबरदस्त सूर्यकुमार यादव द स्काय कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय मयूर तामोरे छोटा पॅक बडा धमाका 6 धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 या धावसंख्येवर पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश यावेळेला सरळ खेळले तर ऑन साइडला आपण पाहू शकता फ्लिकचा फटका आणि चेंडू निघून जाईल वन बाउन्सने चेंडूला यावेळेला मात्र कलेक्ट करत करत चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय 4 धावांचा हा फटका येतोय आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ती 15 वर पहिलं षटक पहा पहिल्या चेंडूवर चौकार तदनंतर सलग 2 चेंडू डॉट आले तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं चौथ्या चेंडूवर सिंगल आली आणि तदनंतर मयूर तामोरेच्या बॅटमधून जलद गतीने 10 धावा 500च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना पाहायला मिळतोय ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय मयूर तामोरे अँड अच्चुमारी धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 वर 15 धावा रुपेशचं पहिलं षटक जर आपण पाहिलं तर यावेळेला थोडंसं धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत एका साईडला विनोद टेंबोडे या संघासाठी प्रफुल्लदादा पाटील यांच्याकडून टेंबोडे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत खऱ्या अर्थानं ते हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा मॅचचा ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत म्हणजे क्रिकेटवरचं नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद प्रफुल्लदादा पाटील धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 15 धावा हिरवळ मैदान प्रत्येकाला वेळ लावणारं हे मैदान आपण पाहू शकतायत ज्यांनी मात्र मिस केली असेल ही स्पर्धा ज्या खेळाडूने संघाने त्यावेळेला पुढच्या वेळेला मात्र अगोदरच फॉर्म जाण्याच्या अगोदरच मात्र आमची एंट्री बुक करा असं मात्र संकेत येतील आयोजकांना खूप चांगला फटका मिस टायमिंग जरूर झाला होता ऑन साइडला चेंडू निघून जातोय तत्पूर्वी कौस्तुभ पुढे सरसावतोय राहुल पाटील यांचे छोटे बंधू पाहायला मिळतात आणि चिंटू आपल्याला पाहायला मिळतात एक मॅन ऑफ द मॅच आणि जय पाटील यांनी माहिती दिली की जय पाटील यांना त्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी सांगितलं होतं की पहिलंही मॅन ऑफ द मॅच मीच घेईन आणि ते सुद्धा मात्र चॅलेंज त्यांनी स्वीकारलं गेलं होतं धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 16 धावा भगवी पट्टी आणि तदनंतर येल्लो पट्टी अतिशय सुंदर कॉम्बिनेशन जाणता राजा आणि त्यामध्ये एक सुंदर प्रतिमा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पंकज पाटील पालन टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं थोडंसं जरा टाइम स्पेंड करू नका वेळ दौडू नका पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा पंकज पाटील पालन यावेळेला मात्र फुलटॉप चेंडू होता परंतु मिस करतात त्या ठिकाणी प्रफुल्ल गावड आणि सरळ चेंडू निघून जाईल यावेळेला आपण पाहू शकता 4 धावन करता येतोय नशिबाचा चौकार 4 थँक्यू डिजे मयूर तामोरे जबरदस्त आक्रमकता दाखवतोय आपल्या बॅटने पुन्हा एकदा गोलंदाज व्हाईट यॉर्कर कसा असावा रुपेशने चेंडूला गॅदर केलाय तेवढ्याच वेगाने भन्नाट वेग पाहायला मिळतो तेच तरार चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत आणि रफ्तार का राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर पंकज पाटील पालन ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग धावांची गती फलकावर दोन्ही फलंदाज आतापर्यंत तग लावून राहिलेत आणि धावांची स्थिती जर जाणून घेतली तर 20 धावा झालेल्या आहेत 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा चेंडूला कलेक्ट करतायत क्षेत्ररक्षक तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 या धावसंख्येवर अतिशय मेहनत घेणारे आमचे आयोजक मनोजजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात अर्थातच मन्या
यांना आपण पाहू शकताय. तर नवज्योत किनी असतील, वैभव घरत असतील, प्रफुल घरत असतील, संदीप किनी असतील, रुपेश घरत असतील, मनोज घरत असतील, कल्पेश पाटील असतील, हरिदास किनी असतील, या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ऑन साईटला त्यानंतर दीपेश म्हात्रे, रोहित म्हात्रे, या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. अशी संपूर्ण बांदियाळी ज्यांनी मात्र आपला वेळ जेवढा फॅमिलीला दिला नाही या 1 ते 1.5 महिन्यामध्ये, तेवढा वेळ मात्र या मैदानाला दिला. अहोरात्र मेहनत घेऊन या स्पर्धेला आज 4 चांद लावले जात आहेत. या खरोखरच आयोजकांना मानाचा मुजरा असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 22 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 5 षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विनोद टेंबोडे वर्सेस MS11 चिंचणी असा सामना सुरू आहे. यावेळेला ऑन साईडला शफल झाला, जोखीम पत्कारली होती. उज्ज्वल मात्र पुढे सरसावतोय. चांगली फेकी त्या ठिकाणी होईल. अचुबारी या वेळेला आपण पाहू शकाल पंचांकडे दात, परंतु न्याय मिळवण्यासाठी रेफर केलंय यावेळेला तिसऱ्या अंपायरला. अजित म्हात्रे यांना ऑन स्क्रीनवर यावं लागेल. टेक्नॉलॉजी असल्या कारणानं आणि पाटील नेटवर्कची क्लॅरिटी अतिशय निखळ यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी हृदयाची स्पंदने वाढली असतील. अच्चुबारी मात्र डेंजर झोनकडे होते. पाहायचं कशा पद्धतीने चेंडूला कलेक्ट केल्यानंतर फर्स्ट अटेम्प्टला मात्र मिस झाले होते आणि तदनंतर सेकंड अटेम्प्टला मात्र चेंडूने टप्पा घेतल्यानंतर यष्ट्यांना जाऊन आदळला. आणि स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकता त्या ठिकाणी जतीन किनी आहेत आमचे टेक्निशियन. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा क्षण, रिदम चांगला होता आणि अशा वेळेला मात्र उज्ज्वलची थोडीशी मिसफील्ड झाली, परंतु खूप सुंदर लगेच इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं. आपण पाहतोय स्वर्गीय कुमार अमोल पाटील स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय देखणं असं आयोजन, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ उजाळा देणारी ही स्पर्धा, प्रत्येकाच्या मनामनात कणाकणावर राज्य करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसांमध्ये अतिशय सुंदर असा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सेलिब्रेशन टाइम जरूर केला गेला होता, परंतु या वेळेला टेक्नॉलॉजी असल्या कारणानं फलंदाज सुखरूप आहे का, आणि यूट्यूबचा हाच खरा फायदा आपल्याला पाहायला मिळतो, कारण आमचे कॅमेरामॅन सुद्धा तेवढेच तीक्ष्ण अशा नजरेने चेंडू मात्र फितीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडू सुंदर कॅप्चर करतायत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. कारण एखाद्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा उतरताना त्यावेळेला मात्र कोणतंही क्षेत्र असो त्यावेळेला मन लावून जर तुम्ही त्या ठिकाणी काम करतायत तर त्याचा रिझल्ट हा तुम्हाला 100% येणार. आणि यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात OUT, खऱ्या अर्थानं बॅट हवेत, आणि त्याचंच कारण या ठिकाणी अच्चुबारीला मात्र परतावं लागतं. धावचीच्या स्वरूपात निराश, हताश, हतबल मनाने ज्याने हाफ सेंचुरी याच मैदानात पूर्ण केली होती कालच्या दिवसामध्ये, तोच खेळाडू मात्र या वेळेला अच्चुबारी बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट, भरोशाचा फलंदाज मात्र हर्षद बारी यावेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी धावसंख्या झालेली आहे मयूर 23 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. करण रावरे, जॉन्टी वामन हे निक नेम आहेत या खेळाडूला. पाहायचं कशा पद्धतीने खेळी करेल. लेदरचा क्लास आहे. आणि एका साईडला मात्र संघ सेलिब्रेशन टाइम यावेळेला करत असताना विनोद टेंबोडे. धावांची गती 23 झालेली आहे. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. आणि करण रावरे जर आपण पाहिलं तर रोहिदास पाटील या ठिकाणी आहेत आणि आज त्यांचा खेळ पाहतील, यावरून वर्णन करतील की 5 तारखेला कशा पद्धतीने हा फलंदाज खेळेल. कारण त्यांच्या संघामध्ये टायगर स्पोर्ट्स या संघामध्ये आपण पाहू शकतायत त्यांची वर्णी लागली गेले. PDTPL एक अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा. अनिकेत राऊत त्याचे सूत्रधार आपल्याला पाहायला मिळतात. बाप्या या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. कुंदन घरत अतिशय त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेला चांगली मेहनत घेतली. जेव्हा आपली घरची स्पर्धा असते ना तेव्हा मात्र प्रतिष्ठा पणाला लागते आणि कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आणि त्यामुळे कॉम्पिटिशन वाढत असताना तुम्हाला काहीतरी नाविन्य करण्याची गरज ही सातत्यपूर्ण आपण पाहतो. परंतु म्हणतात ना, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास फलंदाजाला या ठिकाणी खेळपट्टीवर दाखवावा लागेल. तुमची क्वालिटीपेक्षा तुमचा क्लास कसा आहे, क्वांटिटीपेक्षा तुमची क्वालिटी कशी आहे, ही खूप महत्त्वाची भूमिका. पंकज पाटील पालन मात्र यावेळेला आपण पाहतोय बाउंड्रीलाईन टच. प्रफुल गावड स्वतः यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. एक्सपिरियन्स खेळाडू उज्ज्वलला आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. लॉंगनला आपण पाहतोय मिस्टर रुपेशला. आणि कौस्तुभ गोलंदाजी मार्कवर येईल.
पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. प्रफुल्ल गावड यांच्या हातामध्ये चेंडू यावेळेला विसावला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज शेवटचा आणि अंतिम दिवस. या ट्रॉफीवर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र यस ॲब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. मयूर तांबोरे मात्र 3 स्टंपच्या अगदी मनोमत सापडला आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउट गॉन. सोडल्यावर झाली दारू माझी लवर. तू मला सोडल्यावर झाली दारू माझी लवर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचले गेले. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ. यावेळेला ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. जयेश रावरे या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिस्टर निखिल पुढे आला होता. भावेश पुढे आला होता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25 वर. भावेश पाटील एक अतिशय मात्र हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्याकडनं मात्र यावेळेला तारांबळ उडते ती क्षेत्ररक्षकांची. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 25 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज MS11 चिंचणी अँड एका साईडला आपण पाहतो विनोद टेंबोडे. या 2 संघांमध्ये अतिशय चुरस निर्माण होईल का हा प्रश्नचिन्ह. यावेळेला ऑन साईडला करण रावडेच्या बॅट मधून पुलचा फटका अगदी नेत्रदीपक सक्सेसफुल 6. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. थँक्यू. मात्र सुंदर हे सॉन्ग पाहायला मिळतं बहाडोली गावाला. सातत्याने आपण पाहतो. या वेळेला मात्र सरळ कळलेत. स्वीट टायमिंग गोड आवाजात आलेला हा करण रावडेच्या बॅट मधून चिंचणी ब्रँडचा गोड खणखणीत षटकार 6. या बहाडोली गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सतवाई देवीला. खूप सुंदर हे सॉन्ग पाहायला मिळतं. आई सतुबाईचं हे सुंदर गाणं आणि बहाडोली गावावर नेहमीच आशीर्वाद राहिलेला आहे. आणि बहाडोली गावातील श्रद्धा अतिशय सुंदर पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. कौस्तुभची खराब गोलंदाजी. यावेळेला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत. 2 चेंडू छान होते परंतु या चेंडूवर मात्र जैसी गेंद वैसी नसीहत चौकार. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते MS11 चिंचणी या संघाची 41च्या घरामध्ये. करण रावरे इज ऑन फायर. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतात. अतिशय नजाकत भरे शॉट आपल्याला पाहायला मिळतात. कौस्तुभ पुन्हा एकदा रिदम सहित
यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, मनगडाचा वापर केला. पंकज पाटील पालन पुढे सरसावत असताना तत्पूर्वी मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 42 या धावसंख्येवर. 14ची सरासरी मेंटेन केली गेले. करंट रन रेट या अगोदर मी कौस्तुभला शिवनेरी चषकामध्ये सुंदर गोलंदाजी करताना पाहिलं, परंतु तो रिदम कदाचित सूर यावेळेला मात्र मिळाला नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी मात्र मोठे फटके आले. कारण एक वैशिष्ट्य आहे करण रावरेचं की आल्या आल्या मात्र षटकाराने सुरुवात करणं, सिच्युएशन नुसार मात्र थंड डोक्याने खेळणं, ही मात्र त्याचं कित्येक वेळा पाहिलंय या समालोचन करताना खेळपट्टीवर. परंतु कौस्तुभने मात्र यावेळेला थोडासा सूर गवसला नव्हता आणि त्याचंच कारण त्याला मात्र यावेळेला धावा खर्च झाल्या आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. MS11 चिंचणे हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना संघ पाहायला मिळतो विनोद टेंबोडे. दोन्हीही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच जिद्दीचे आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर चेंडू होता ऑन साईडला, ब्लॉक कॉल मध्ये चेंडू मात्र या वेळेला कन्वर्ट केलं आणि तत्पूर्वी मेल सिंगल. पंकज पाटील पालन यांचं हेच वैशिष्ट्य पाहायला मिळतं. कारण ज्या वेळेला उमरोळीचं मैदान कृष्णा लक्ष्मण सातपुतेची बॅटिंग पाहण्यासाठी क्रिकेट शौकीन अफाट आले होते आणि त्याच मैदानात मात्र उमरोळीच्या अगदी स्टेशनच्या बाजूला, रेल्वे स्टेशनच्या बाजूला आणि तिथेच मात्र कृष्णा सातपुतेला ज्याने मात्र थैथया थिरकायला लावलं होतं, तोच गोलंदाज मात्र तिथून त्याला प्रसिद्धी जी मिळाली ती मात्र अफलातून आणि विनर्स या संघातून त्याची वर्णी लागली गेली. तोच गोलंदाज पंकज पाटील पालन. ऑन साईडला फटका चांगला आहे, जबरदस्त करारा प्रहार केला जातोय. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. पॅडवर चेंडू होता. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये येतोय. जयेश रावडेच्या बॅट मधून चौकार. 4. धावांची गती फलकावर 47 वर जाऊन पोहोचले गेले. 47 एक सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते. गुड पार्टनरशिप. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. अतिशय भावेश मात्र त्या ठिकाणी पोहोचू शकले होते, परंतु त्याला बीट करून चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज यावेळेला पाहायला मिळतात जयेश रावरेच्या बॅट मधून. सुपर मॅग्निफिसंट बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 51 वर जाऊन पोहोचले गेले. 2 लगातार चौकार आलेत पंकज पाटील पालनच्या गोलंदाजीवर. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने होता का? यावेळेला मात्र प्रफुल्ल गावड अंडरआर्म फेकी करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगलं मिळालंय. बाईच्या स्वरूपात मेल सिंगल आणि टाळ्यांचा गजर होत असताना MS11 चिंचणीच्या डगआउटच्या दिशेने आपण पाहू शकतात. पुढील सामना यावेळेला अग्री समाज गटातील चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द आणि श्री गणेश नगावे दोन्ही संघाचे कॅप्टन आणि प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत यावेळेला सबमिट करा. धावसंख्या झालेली आहे, लक्षात असू द्या 52. चेंडू फेकून झाले. चौथ्या षटकातील 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 वर जाऊन पोहोचले गेले. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. यावेळेला मात्र परिपूर्ण बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत यावेळेला कौस्तुभने खूप चांगली फेकी केली होती. टाळ्यांचा गजर राहुल पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र आपल्या बंधूसाठी येत असताना पाहायला मिळते. हा असावा पाठिंबा. 2 धावा येत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 54 धावा. अनेक वर्ष प्रफुल्ल गावड यांनी मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे राहून सेवा केले आणि आता मात्र थोडीशी यावेळेला फंबलिंग होताना पाहायला मिळाले. धावसंख्या 54. करण रावरे, जयेश रावरे सुपर बॅटिंग. यावेळेला मात्र जबरदस्त अप्परकटच्या माध्यमातून 311 स्टँडच्या अगदी बाजूला जाऊन चेंडू सीमारेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. सुपर. डाडू गावाला चल जाऊ डाडू गावाला. बोटीला बसावला छान ते बंदर पहावला. बोटीला बसावला साजन मी येतय संगतीला. समुद्र बघावला जगी मातीच्या दर्शनाला.
थँक्यू ड्युझर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते 58. या धावसंख्येवर 58 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. एक सुंदर सॉन्ग या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं. बहाडोली गावाची चर्चा सुरू होती आणि बहाडोली गावामध्ये एक मनोरंजनाची भरीव कॅप्सूल म्हणून जी स्पर्धा ओळखली जाते, बहाडोली प्रीमियर लीग 2023 मध्ये नवीन वर्षाची सुरुवात आणि क्रिकेटचा महासंग्राम 4 जानेवारी ते 8 जानेवारी असा मात्र टेनिस क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळेल. अर्थातच बहाडोली प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेचं एकच वैशिष्ट्य असतं की महिला वर्ग मात्र जर आपण पाहिलं तर 700-800 महिला रोज मात्र प्रत्येक दिवसामध्ये मॅच पाहण्यासाठी असतात आणि अतिशय सुंदर स्पर्धा मात्र बहाडोली प्रीमियर लीग येत आहे, मात्र पाहायला विसरू नका. धावांची गती जर आपण पाहिली, स्लोवर 1 चेंडू होता. जयेश रावरेला मात्र परतावा लागेल. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर पंकज पाटील पालनच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला होता. फलंदाज या ठिकाणी जयेश रावरे. बॅक टू द डगआउट. 58 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गॉन. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या बहाडोली गावाला आधी बंदी तो. सुंदर सॉन्ग. आणि येत्या 4 ते 8 जानेवारी मात्र बहाडोली प्रीमियर लीग बहाडोली उत्सव गावाचा मात्र आपण पाहू शकतायत. क्रिकेट महोत्सव म्हणून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि या बहाडोली प्रीमियर लीगच्या आतुरतेने वाट पाहत असतात बहाडोलीकर. 4 ते 8 आम्ही सुद्धा मिस करू ती स्पर्धा, परंतु बेस्ट ऑफ लक असेल आमच्या कॉमेडी स्टुडिओकडून. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट, परंतु तेवढ्याच उमेदीने घेतलेला हा झेल रुपेश चव्हाण. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. गॉन. करण रावरे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 58. या धावसंख्येवर 58 रन्स. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद होत आहेत. एक सांघिक तर एका साईडला मात्र स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये राहुल पाटील अर्थातच चिंटू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. 58 धावा. नवीन फलंदाज राजकुमार तामोरे आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर मिस्टर अंकुश वजे, अतिशय लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल पाटील. एका साईडला लेफ्ट हँड बॅटर अंकुश स्ट्राइक एंड कडे. यावेळेला मात्र मिस टायमिंग जरूर झाला होता. ऑन साईडला चेंडू निघून जातोय. रुपेश मात्र थोडेसे फंबल होत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी मिळतील. एका साईडला राजकुमार तामोरे यांचा विचार केला तर जबरदस्त फिटनेस आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर असलेले आणि एक त्याबरोबर गोड स्वभावाचा धनी म्हणून राजकुमार तामोरे आरके यांना पाहिलं जातं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 60 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. 60 धावा झालेल्या आहेत. MS11 चिंचणी या संघाची प्रेझेंट करतायत मोतीलाल शाह. यावेळेला सरळ कळले जबरदस्त साइड स्क्रीनवर आमच्या कॅमेरामॅन अनुराग चव्हाणच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. खणखणीत षटकार 6. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 66 धावा. यावेळेला मात्र ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलंय. उज्ज्वलचं मात्र सुंदर क्षेत्रक्षण. फेकीपर्यंत 2 धावा. मी म्हटलं होतं राजकुमार तामोरे 40+ क्रिकेट अफलातून खेळतात आणि मात्र यावेळेला 9 तरुणाला लाजवेल अशी मात्र रनिंग बिटवीन द विकेट त्यांची फिटनेस आणि स्ट्रोक्स
जबरदस्त असतात, शॉट सिलेक्शन अप्रतिम असतात, परंतु अंकुश वजने या वेळेला मात्र मला का पाठवलंय या क्रमांकावर त्याचं उत्तर देण्यासाठी या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळी करत असताना पाहायला मिळतो. राहुल पाटील पुन्हा एकदा विकेट टेकिंग गोलंदाज. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू जर आपण पाहिलं तर सरळ निघून जातोय. ज्या वेळेला मात्र लेंथ आहे, लाईन आहे, त्याच्या मध्यंतर या वेळेला चेंडू निघून गेला होता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. राजकुमार तामोरे यांनी सुद्धा मात्र स्पष्टपणे पाहिलं, परंतु या वेळेला शेवटच्या चेंडूवर मिस होत आहेत. परंतु लेफ्ट हँड बॅटरने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत पाहायला मिळाली ती 68 धावा, 69 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या राकेश घरत यांची सुद्धा खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून प्रितेश घरत असतील आणि प्रसाद किनी असतील या त्रिमूर्तींचं सुद्धा पुनश्च एकदा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तर 68 धावा, 69 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. आणि जाऊया आपण टॉसच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी किनी साहेब जे नगावेचे आहेत आणि पश्चिम रेल्वे मध्ये ते कार्यरत आहेत, तर मंचावर मी या ठिकाणी व्यासपीठावर येण्यास विनंती करेन. रवींद्रजी किनी साहेब, आपणास विनंती असेल की आपण जिथे कुठे असतील तर आपण व्यासपीठावर या. आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. मी या ठिकाणी विनंती करेन आदरणीय सन्माननीय खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जगदीजी पाटील आज सुपुत्रांना घडविण्यात खूप सिंहाचा वाटा जे आज आपलं कर्तव्य आहे ते मात्र आपण बजावतायत. परंतु एक दिवस असं दुःखाचा घेरून आला आणि सर्व डोंगर कुसळलं ते दुःखाचं, आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृती प्रित्यर्थ उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वेलकम जगदीजी पाटील साहेब. आपला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कॅप्टन आले. तर टॉस या ठिकाणी लगेच केला जाईल. जगदीजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन. टेल. यस, नवज्योत किनी यांना वेट करावं लागलं. टेल आणि यस टेल आलेला आहे. जगदीजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावर सन्मानानं माजी कर्णधार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, सर आपण दोन शब्द. थँक्यू व्हेरी मच. तर टॉस जिंकलाय विरातन खुर्द या संघाने आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर डेफिनेटली एक गोलंदाजी किंवा फलंदाजी हे ऑप्शन असतं, तर आपण काय निवडले? गोलंदाजी. गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघाला 4 षटकांमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा एक माणूस असेल? 45 ते 50. आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? सेम आहे. सेम टीम असेल. खेळताना कसं तुम्ही फील करतायत? एक हिरवळ मैदान, प्रत्येकाची इच्छा असते की मी हिरवळ मैदानात खेळावं, जसं प्रत्येकाची इच्छा आहे नारंगीच्या मैदानात खेळावं, परंतु इथे खेळताना कसा आनंद व्यक्त करतोय? इथे म्हटलं तर आयोजन वगैरे खूप चांगलं असतं त्यांचं. नक्कीच टीम वर्क तुझं चांगलं राहिलंय. हो, नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? फील्ड. क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात खेळायचं आहे. 4 षटक, अर्थात 24 चेंडू तुम्हाला फेस करायचे. 24 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनने सांगितलं, चला प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनने सांगितलं की 45 धावा आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. आपली काय थिंकिंग असेल? 55 ते 60. 55 ते 60 म्हणजे एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न असेल. आज प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस? हा, अमित किणे नाही येतात आणि त्यांच्या जागी दुर्वेश किणे. दुर्वेश किनी ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर, ऑलराऊंडर. ऑलराऊंडर. क्या बात आहे. ही स्पर्धेचं विश्लेषण कसं करते? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळायला खूप मजा येते.
थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांचं यावेळेला आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आदरणीय सन्माननीय श्री जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते यावेळेला कॉइन स्पिन झाला आणि विरातन खुर्द या संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. तर विरातन खुर्द ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर प्रशांतजी अदवडे. या आपण आवाज ऐकूया. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर. थँक्यू डीजे. इथे आता आपल्या या मॅचला स्टार्टर मारणं फार गरजेचं आहे, कारण घड्याळाचा काटा वेळ आपल्याकडे हा वेळ अत्यंत महत्त्वाचा असेल. 1:09 झालेली आहेत. बिंदर टेंबोडे आणि चिंचणीच्या दरम्यान अत्यंत महत्त्वाचा मॅच सामन्याला सुरुवात होते आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण हेल्मेट पाहिलं, टेनिस क्रिकेटमध्ये आता ग्लोव्स देखील आलेले आहेत. अमित मिश्रा आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी पंकज आणि कौस्तुभ पंकज पालन. यानंतर होणारा जो सामना विरातन खुर्द आणि नगाबे. कोपरी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा. कोपरी आणि यामधला विजेता संघ असा एक अत्यंत महत्त्वाचा मॅच असेल. बाप्पा मोरया चषक 2022चा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित सज्ज आहे. खेळण्याची जबाबदारी पंकजची. कौस्तुभ नॉन स्ट्राईक रेनला. पॉवर प्लेचं पहिलं षटक स्लीप आहे. त्यानंतर आपण पाहू शकता इथे एक थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक गली. त्यानंतर पॉईंट कवर. एक क्षेत्ररक्षक यावेळेला निश्चितच मिडऑफमध्ये आहे. लॉंग ऑन डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक. आणि पालन हा एक आक्रमक बॅट्समन आहे. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. 1:10 झालीत. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आणि विशेष करून आता इथे क्षेत्ररक्षण बघा. इथे क्षेत्ररक्षण एक स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक, गलीमध्ये क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत पंकजसाठी. पंकज पालनला यावेळेला आपण बॅटिंग करताना पाहत आहे. तर ऑनसाईडला लॉंग ऑन आणि त्यानंतर मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ठेवलेत. षटकाचा पुढचा चेंडू अमित मिश्रा. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडा चेंडू गिरकी घेतोय, वळतोय. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा खूप चांगला आहे आणि दोन्ही वेळेला बॅट्समन चांगला आहे. चकित केलं जात आहे अमित मिश्राकडून. पंकज स्ट्राईक रेंजला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पण त्यांच्या डाव्या हाताकडून. यावेळेला रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू वळतो आहे, परंतु फलंदाज फारसा कळत नाहीये. सुरू असलेला सामना विनर टेंबोडे आणि चिंचणी या 2 संघादरम्यान एकूण जिंकण्यासाठी 69 धावांचं आव्हान. शेखर आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. खूप चांगलं स्कोरिंगचं काम निश्चितच ते करतात. यापूर्वी प्रसादला आपण पाहिलं होतं. हे षटक खूप चांगलं ठरते. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. लेन खूप चांगली आहे. दिशेवरती कंट्रोल आहे आणि नियंत्रित गोलंदाजी केली जाते. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी. हो अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज पालन बॅक टू द पॅबेलियन. आणखीन महत्वाचा धक्का बसतो आहे इथे. आता आपण पाहू शकता पंकजच्या रूपाने विकेट जाते आहे. याचा अर्थ कुंदन एक सुंदर गाणे घेऊन येणार आहे. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं बाप्पा मोरया चषक 2022. रन संख्या अगर देखें तो अभी भी बल्लेबाजों को खाता खोलना. पंकज ने 3 बिंदी गेंदें खेली थी. कौस्तुभ मैदान के अंदर है. नए बल्लेबाज साहिल मैदान के अंदर आए हैं. नंबर 3 पर साहिल को आप देख रहे हैं. साहिल जिनके पास काबिलियत है,
फिलहाल अगर देखें तो साई के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। अमित मिश्रा अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। देखिए ये जो खेल है ना, जिसमें आपको एक बार फिर बल्लेबाज के तौर पर गेंदबाज को टैकल करना होता है, नहीं तो गेंदबाज हावी होकर गेंदबाजी करते हैं। बिल्डिंग में तब्दीली हो रही है। पॉइंट पर खिलाड़ी है, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी, उसके साथ मिड ऑफ है। ऑन साइड पर अगर देखें तो इस वक्त फाइन लेग डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद। इस गेंद को उछाल कर खेलते हुए खूबसूरती के साथ लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए, क्या गेंद बाउंड्री लाइन के पार चली गई है? चौका या छक्का? आपने क्या देखा? यह तो अंपायर ने कहा शानदार छक्का। खूबसूरत स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच खेलते हुए टाइमिंग बढ़िया। रन संख्या फिलहाल 6 रन। टपकाने के बाद एक बार फिर देखिए धीमी रफ्तार के साथ गेंदबाजी बैकफुट जाके गेंद को खेलने का प्रयास किया गया था, लेकिन आंखों से दूर गेंद थी। सफल ओवर का खेल समाप्त होता है। रन संख्या 6 रन, 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 69 रनों की जरूरत है। मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे। सुनते हैं कुंदन का एक मधुर गाना। DJ Praveen King. DJ Praveen King. ऑलराइट, वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। समय बहुत महत्वपूर्ण रहेगा। इस मुकाबले में शानदार खेल जरूर होगा, इसमें कोई संदेह नहीं है। और गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। समय वही बात तो मैं बता रहा हूँ, समय ज़्यादा नहीं जाना चाहिए। इस वक्त अगर देखें तो घड़ी बिल्कुल बहुत तेजी के साथ आगे बढ़ती हुई 1:15 का समय हो गया है। वक्त ज़्यादा नहीं जाना चाहिए क्योंकि इसके बाद में 5 मैचेस आना बाकी। इसके बाद में जितने मुकाबले वो 4 ओवर के होने वाले हैं। रन संख्या 6 रन। गेंदबाजी में परिवर्तन, मयूर गेंदबाजी करने के तैयार। मयूर तामोरे, कौस्तुभ ऑन स्ट्राइक। अच्छा स्ट्रोक, बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए गेंद ट्रबल बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर लॉन्ग अप पर मौजूद है। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। दर्शक दीर्घा में बिल्कुल तालियां बज रही है, डगआउट में तालियों की आवाज आप सुन रहे हैं। सुबह से इस तरह का माहौल बना हुआ है शेखर, मजा आ रहा है। पहले मैच से डगआउट का जो माहौल है वो बहुत ही प्रसन्न रहा है। रन संख्या फिलहाल 6 रन। एक बार फिर आंकड़े बदलते हुए 8 रन, 1 विकेट के नुकसान पर कौस्तुभ जिन्होंने खाता खोला है। प्रमुख गेंदबाज के तौर पर मयूर गेंदबाजी कर रहे हैं। जीतने के लिए लक्ष्य रहेगा 69 रनों का। मैदान के अंदर एक जबरदस्त मुकाबला चल रहा है विनर्स टेम्बोडे और MS चिंचोली के बीच। मोतीलाल शाह, ये अच्छी गेंद थी। सुंदर स्ट्रोक ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग ऑफ पर जो खिलाड़ी बिल्कुल लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ आए। सुंदर फील्डिंग का मुजाहरा, विकेट के बीच अच्छी दौड़। करण डावरी ने अच्छी फील्डिंग की। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ रन संख्या अब स्कोर पहुंच चुका है 10 पर। 2 रन आए हैं फिलहाल इस वक्त। विकेट के बीच अच्छी दौड़, तो 2 रन मुकम्मल। 2 रनों के साथ रन संख्या अब 10 रन। शानदार खेल हो रहा है मैदान के अंदर। 69 रनों की जरूरत है। और मयूर का ये ओवर, पहले ओवर की बात करें तो शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अमित द्वारा। अमित मिश्रा ने 90 तुली गेंदबाजी की है। इस गेंद को उड़ाया आसमान की तरफ, बढ़िया तरीके से गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए, इरादा है पक्का और ये आया शानदार छक्का। दर्शन स्टोक बल्लेबाज की तरफ से, कौस्तुभ बल्लेबाजी कर रहे हैं। फिलहाल अगर देखें तो ये बहुत ही इंपॉर्टेंट मैच। इस बार भी उड़ा आसमान की तरफ खूबसूरती के साथ, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का तो फिर देखना फिजूल है कद आसमान का। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, गगनचुंबी छक्का।
डीजे खूबसूरत स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया। कौस्तुभ बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी करे, जवाबी हमला कर रहे हैं। रन संख्या 22 रन, जीतने के लिए 69 रनों की जरूरत है। विनर्स टेम्बोडे के जहांबाज खिलाड़ी कौस्तुभ ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी के, पालन ने अपना खाता नहीं खोला, साहिल शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार भी आसमान की तरफ जाते हुए गेंद मिस्टर स्ट्रोक है और गेंद के नीचे करण राव ने वैसे कैच नहीं छोड़ते हैं। यहां मयूर तांबरे ने लिया विकेट और विनर्स टेम्बोडे के उम्मीदों को लगता है दूसरा झटका गॉन। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं बापापुरा चषक 2022 और कमाल का ये टूर्नामेंट है। अभी जो मुकाबला चल रहा है जिसमें एक बेशकीमती विकेट कौस्तुभ बैक टू द पेबल चले गए, इन्होंने बनाए 16 रन। बहुत अच्छा कैच बिल्कुल करण रावरे का और मयूर का ये विकेट है। बहुत अच्छी गेंदबाजी, कमबैक करने का मौका बिल्कुल मिलता है। रन संख्या फिलहाल 22 for loss of 2 wicket, chasing a target of 69 run. New man in Mr. रुपेश। इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए शेखर, पार्टी नेटवर्क के माध्यम से बहुत सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं। जब पिछला मुकाबला एडवन 2 टीमें खेल रही थी तो बिल्कुल 1400 दर्शक हमारे साथ जुड़े हुए थे एक मैच में। और अब देखिए ये आंकड़े एक बार फिर बदलने वाले हैं। इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था पहले मैच में। रुपेश गेम चेंजर खिलाड़ी है, मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करते हैं। जहां तक सवाल भारतीय टीम का, जब युवराज सिंह चौथे नंबर पर बल्लेबाजी करते थे तो बहुत अच्छा लगता था, लेकिन उसके बाद में कम से कम 10-12 बल्लेबाजों का प्रयोग किया गया। अभी भी पता नहीं चल रहा कि जब मिडिल ऑर्डर में चौथे नंबर पर कौन सा बल्लेबाज जो है वो बल्लेबाजी करेगा। रन संख्या 22, गेंदबाजी करने के लिए मयूर तांबोरी तैयार है। इस गेंद को खेल दिया हवा में और बल्लेबाज को छोड़ दिया डीप एक्स्ट्रा कवर पर। बिल्कुल एक आसान कैच था। मेरे हिसाब से ये लड्डू था, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है। 69 को हम डिपेंड करना चाहते हैं। मयूर तांबरे ने बिल्कुल वो अवसर आपको दिया था, लेकिन खराब फील्डिंग, एक अच्छा कैच बिल्कुल आपने छोड़ दिया है। रन संख्या 22, ओवर समाप्त 2। अभी भी आपके पास 3 ओवर का खेल आना बाकी है, बहुत कुछ आना बाकी है। मेहमानों का आना, दोपहर का खाना और कुंदन का गाना। सुनते गाना और एक बार फिर मैदान के अंदर जाते हैं। बेंजो प्रेमी कवी खारे कुरनवाला नावलाई गाजला, बेंजो प्रेमी कवी खारे कुरनवाला नावलाई गाजला, नावलाई गाजला न पालघर जिल्ह्यात फेमस झाला, नावलाई गाजला न पालघर जिल्ह्यात फेमस। थैंक यू डीजे। समय ज्यादा न ले। रन संख्या 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। जीतने के लिए आपके पास अभी भी 18 गेंदें शेष है। 18 गेंदों में 46 रनों के साथ मैच बना हुआ है। एक अच्छी पारी आपको खेलनी पड़ेगी बल्लेबाज के तौर पर, और दूसरी तरफ से निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी करने की जरूरत है। बैटल बिल्कुल चलता हुआ मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों के बीच। एक बार फिर देखें तो गेंदबाजों के बीच समय ज्यादा जा रहा है। अमित मिश्रा को दोबारा बुलाया गया है। पहले ओवर में केवल 6 रन दिए थे, 1 विकेट छटकाया था। सफल गेंदबाज है, प्रेशर यहां बनाना चाहते हैं कप्तान बल्लेबाजों के ऊपर। अमित मिश्रा की अगली गेंद रिवर्सिव खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ गेंद आई। पहली गेंद पर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। लाजवाब गेंदबाजी अमित मिश्रा द्वारा। अभी भी आपके पास 17 गेंदें हैं और जीतने के लिए 46 रनों की जरूरत। प्रभु गेंदबाज के तौर पर अच्छी गेंदबाजी अमित मिश्रा द्वारा। क्रीज के गहरे में चले गए। ऑन साइड पर गेंद को खेलते हुए डिस्क लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन मुकम्मल किया। फंबल allows the batsman to come back for second. Just a very good running between the wicket. Now score moves on 25 plus up 2 wicket. Chasing a target of 69 run. रुपेश के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। प्लेयर टू वॉच आउट। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार। रुपेश 3 पर बल्लेबाजी कर रहे, 3 गेंदों का सामना किया है। फील्डिंग की जमावट देखिए, फ्लाइंग स्लीप, एक गली पॉइंट, एक कवर पर खिलाड़ी मौजूद है, बाउंड्री लाइन पर कवर पॉइंट, लॉन्ग ऑफ। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट।
क्रीज के गहराई में ज्यादा बल्लेबाजी करने की कोशिश करते हैं रुपेश, और टेलीग्राम मिल रहा है अमित मिश्रा को, टेलीग्राम मिल रहा है क्योंकि बॉल डिलीवर होने से पहले, बॉल डालने से पहले बल्लेबाज की जो फुट मूवमेंट है वो ट्रिगर मूवमेंट बिल्कुल देखिए थोड़ा ऑफ टर्म के बाहर जा रहे हैं और क्रीज की गहराई में आ रहे हैं। तो टेलीग्राम मिलेगा तो गेंदबाज को पता चलेगा आपको कहां गेंदबाजी करनी है। रन संख्या फिलहाल 25 रन, 25/2। फिलहाल इस मुकाबले की बात करें तो शानदार मैच, क्या गेंदबाजी कर रहे हैं, ब्रिलियंट बॉलिंग, लाजवाब गेंदबाजी। इस ओवर में अमित मिश्रा का जो मिश्रण है ना उसका पता नहीं चल रहा है बल्लेबाज को, क्या वेरिएशन डाल रहे हैं, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए। इस बार ऑन साइड पर खेल दिया, कितना समय इंतजार करेंगे, बहुत खूबसूरत स्ट्रोक, मच नीडेड 6, गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। थैंक यू डीजे, क्या खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज रुपेश का, और जिसकी जरूरत थी। 13 गेंदों का खेल से और जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। मैच अभी भी बना हुआ है, रुपेश बहुत खतरनाक है। पिछले मैच में शानदार बल्लेबाजी उन्होंने की थी, कमाल का प्रदर्शन इनका रहा था। लहरों के खामोशी को समंदर की बेबसी मत समझना मेरे दोस्त, जितनी गहराई अंदर है उतना तूफान बाहर बाकी है। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, ओ यहां खतरा हो सकता था। रुपेश रन लेना चाहते थे क्योंकि ये आखिरी गेंद थी, यहां रन लेने का प्रयास किया गया था। थ्रो अगर डायरेक्ट हिट लगता तो बिल्कुल काम तमाम हो जाता रुपेश का। 12 गेंदों में 38 चाहिए। मैच बहुत इंटरेस्टिंग है। एक बार फिर मेहमानों का आना, दोपहर का खाना और कुंदन का गाना। ऑल राइट। कुंदन, हमारे पास समय वैसे बहुत कम है लेकिन बहुत अच्छे मीठे गाने आप बजा रहे हैं। एक बार फिर घड़ी की तरफ देखिए, वक्त इस वक्त 1:26 का समय हो गया है। बॉलिंग एनालिसिस अमित मिश्रा का, 2 ओवर 14 रन और 1 विकेट, एक शिकारी उन्होंने कर दिया था। अब जाकर आपके पास 12 गेंदे हैं और जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। मैदान के अंदर भरत को मौका मिलता बा, समय ज्यादा ना ले, वक्त ज्यादा ना ले। आशुतोष व्यवहारी मैदान के अंदर होते हैं, वीरेंद्र नायर वही बताते, दोनों वही बता रहे हैं। वक्त जो है ना वो रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो तो रुकने वाला नहीं है। गेंदबाजी में परिवर्तन, भरत को मौका मिला। रुपेश एक गेंद पर डटे हुए हैं, बल्लेबाज साई के ऊपर पूरा दारोमदार, अच्छी खिलाड़ी है, काबिलियत वाले खिलाड़ी। गेंदबाजी करने के लिए भरत तैयार, 12 गेंदों में 38 चाहिए। उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच है, नहीं, लॉन्ग आर पर अच्छा कैच, बल्लेबाज साई को जाना पड़ेगा। यह एक बार फिर बड़ा झटका, गेंद, अच्छा कैच अच्युत बारी का। शुक्रिया डीजे। जब इतने अच्छे स्कोरर होते हैं ना तो स्कोरबोर्ड देखने की जरूरत नहीं होती। बस शेखर है, एक बार जतीन है। 11 गेंदों में जीतने के लिए 38 रनों की जरूरत, लेकिन बहुत दिक्कत होती है। वो अपना काम करते हैं, हमें अपना काम करना पड़ता है। ये टीम का काम है, चाहे अंपायर हो, स्कोरर हो, लाइव हो। अगर यहाँ एक अच्छी भट्टी बन जाती है ना तो पिक्चर सुपर हिट हो जाता है। तो ये मेरे हिसाब से बाप्पा मोरिया चषक पिक्चर सुपर हिट है। और मैनेजमेंट के बारे में जैसे कि हम बात करते हैं महेंद्र के बारे में, उसी तरह से आज बाप्पा मोरिया का हर नौजवान बहुत अच्छा काम कर रहा है। इसके ऊपर चर्चा करेंगे, लेकिन ये मैच रोमांचकारी चल रहा है, रोचक चल रहा है। 11 गेंदों में अभी भी जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। फासला बना हुआ है, एक गेंद पर जब तक रुपेश है तब तक टाइगर जिंदा है। भावेश नंबर 5 पर आपने कैच भी छोड़ा है। अब गेंदबाजी में गेंदबाज भरत तैयार, पहली गेंद पर सफलता, अच्छा कैच बाउंड्री लाइन पर लिया गया। नए बल्लेबाज भावेश नंबर 5 पर, रन संख्या 31, 3 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की दूसरी गेंद,
अच्छी तरह से गेंद को ड्राइव जरूर किया, लॉन्ग ऑन, ओहो गाना बजता हुआ उड़ी उड़ी जाए, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। 1 2 3 4 शुक्रिया डीजे। बाप्पा मोरिया चषक 2022 जीतने की हो गई तैयारी, देखते कौन पड़ता है किसके ऊपर भारी। वो ऑफ के बाहर गेंद थी, अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई, बाहरी किनारा लगा था, गेंद गली क्षेत्र की तरफ जाते हुए 1 रन का इजाफा, तेरी मेरी चल रही है, विकेट चौका, उसके बाद में सिंगल आ रहा है। मतलब एक बार फिर मैदान के अंदर एक रोचक मुकाबला। 9 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है और 9 गेंदों में जीतने के लिए 33 रनों की जरूरत। शुक्रिया जतीन। ये आने वाली 3 गेंदें बहुत महत्वपूर्ण है मैच बनाने के लिए, एक अच्छा रोचक मुकाबला हो सकता है। बाहरी किनारा और उड़ी उड़ी जाए, दोबारा गेंद चली गई, पीछा तो कर रहे, आउटफील्ड से ऊपर पास, बाहरी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। ऑल राइट 8 गेंदों का खेल, 29 रनों की जरूरत है। मैदान के अंदर मैंने कहा कि तेरी मेरी चल रही है, विकेट है, चौका है, सिंगल है, चौका है, मैच बिल्कुल ऑन है, मजा आएगा। एक जबरदस्त घमासान मैदान के अंदर चल रहा है। भरत तैयार, इस ओवर की अगली गेंद, इस बार अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, अपने पहलों तरफ में लाजवाब फील्डिंग, डकआउट पे तालियां बज रही है, समर्थन तो दोनों तरफ मिलता हुआ। अब जाकर आपके पास 7 गेंदें हैं और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने भरत है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। अच्छी गेंदबाजी भरत द्वारा। इस बार टाइमिंग नहीं कर पाए, बैकफुट पर जाके गेंद को खेलने, ओहो यू टर्न लेती भी गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती भी 4 रनों के लिए। मैच में दोबारा पलटवार, मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन। तू जानू वानू जो कहता है, बीवी तेरी हूँ लगता है सामे, मोर सामे, मैं सामी सामी जो कहती हूँ, मर्द मेरा तू लगता है सामे, मोर सामे, तेरे पीछे पीछे चलो जैसे, तेरे पीछे पीछे चलो जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे, तेरे बगल बैठूं ऑल राइट, एक बार फिर ज्यादा टीम मीटिंग ना करे। गाना तो बहुत अच्छा है, इसमें कोई संदेह नहीं है। मैदान के अंदर वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। बल्लेबाज तैयार है और आखिरी ओवर लेके कौन आएगा। 6 गेंदों का खेल, 25 रनों की जरूरत। चले एक बार फिर आपने डिसीजन लिया है, आपके बॉलर को एक बार फिर आप बहुत सारी सलाह भी दे रहे हैं। सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। इस विकेट पर, जहां विकेट की बात करें तो बॉल बहुत अच्छी तरह से बल्ले के ऊपर आ रही है, तो 6 गेंदें 25, क्या वो सुरक्षित है वो देखा जाएगा। और मैदान के अंदर बल्लेबाज की बात करें तो रुपेश है। अभी गाना क्या बज गया था, गाना का बहुत ही सुपरहिट गाना एक बार फिर बजाया था हमारे कुंदन ने, और एक डायलॉग बहुत फेमस हो गया, बहुत फेमस। पुष्पा को देखकर क्या फ्लावर समझा है, फ्लावर नहीं फायर हूं मैं, फायर। एक बार की क्या बल्लेबाज रुपेश मैदान के अंदर कमाल करेंगे, वो देखने वाली बात है। भावेश के पास मौका है और दस्तूर भी, समय ज्यादा न ले। 25 रनों की जरूरत। 3-4 बार तो मैंने कहा है बल्लेबाज थोड़ा एक बार दबाव में है, करे तो क्या करे, कम से कम 3 बार। Now remaining 6 deliveries and need 25 runs to win this match. Very good battle going on here between bat and ball. Change in bowling. Jay on his bowling mark. पहली गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आए, लेकिन अच्छे संकेत क्या है रूपेश। मैंने कहा कि रूपेश है तो सब कुछ संभव है, रूपेश है तो एक बार फिर मैच ऑन है, लेकिन सामने से जीत के लिए जय भी एक बार फिर तैयार है। अच्छा बैटर मैदान के अंदर होगा, उसमें कोई संदेह नहीं है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज रूपेश, गेंदबाजी करने के लिए जय। देखिए हार का डर और जीत के उम्मीद के बीच का जो समय होता है ना, वो कमाल का होता है। हम यहां से एक बार फिर बाहर बैठ के वो महसूस नहीं कर सकते, लेकिन मैदान के अंदर जो खिलाड़ी है ना, वो बिल्कुल महसूस कर रहे हैं। अब जाकर रूपेश थोड़ा सा समय लेते हुए स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जय। 5 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए।
इस बार ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बिल्कुल बाउंड्री पर मौजूद है, थोड़ा सा पंबल हुए है। 4 गेंदों का खेल, 4 गेंदों में जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। अभी एक अच्छी बात है कि रुपेश ऐसा नहीं कह रहे कि मैं भी अच्छी बल्लेबाजी कर रहा हूं तो मुझे ज्यादा मौका दिए। अपने पार्टनर भावेश के ऊपर भी विश्वास रखा है जिन्होंने एक चौका जड़ा है, लेकिन अब चौका नहीं, आपको छक्का चाहिए, तब जाकर बात बनेगी। हम इक्का नहीं दुक्का नहीं, चौका छक्का लगाने के लिए आए हैं हम जीतने। एक बार फिर पछाड़ के जाएंगे, जीत के जाएंगे। आपके लिए एक बार फिर वो बड़ा शॉट चाहिए। शानदार गेंदबाजी का मुजाहरा जय द्वारा, लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदों का खेल, जीतने के लिए 23 रनों की जरूरत। पहले 2 गेंदों पर लाजवाब गेंदबाजी, क्या बेहतरीन गेंदबाजी जय तरफ से हुई है। जय का प्रमुख गेंदबाज है, फिलहाल फील्डिंग में थोड़ी तब्दीली, दिल की धड़कनें तेज होती हुई। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। इस बॉल की कीमत 1 लाख। ओ उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच, क्या बात है, शानदार स्ट्रोक, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए। थैंक यू विजय। आपके पास अभी भी 3 गेंदों का खेल आना बाकी। 3 गेंदों में जीतने के लिए यहां से समीकरण 17 रनों की जरूरत है। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है। अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से खेला गया, मैच ऑन है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, फाइनल क्षेत्र की तरफ जाते हुए रूपेश ऑन स्ट्राइक रहेंगे। समस्या यह है अब आपके पास केवल 2 गेंदें बची हुई है और जीतने के लिए 16 रनों की जरूरत। तो इसका मतलब इस मुकाबले में शानदार प्रदर्शन होता हुआ। एमएस सचिन टीम इस वक्त बढ़िया प्रदर्शन कर रही है। विनर्स टेबोर्ड के ऊपर प्रेशर, दबाव है। 2 गेंदों में 16 रन चाहिए। कड़क शॉट, बहुत खूबसूरत है, टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है और ये कमाल का शानदार छक्का रुपेश के बल्ले से 6 रन। आईचा वाहन हाय ग कोंबुरा, आईचा वाहन हाय गो कोंबुरा, आई बसली कारले डोंगुरा, आई बसली करले डोंगुरा। चिंचुली की टीम जीत की दहलीज पर है। 1 गेंद का खेल आना बाकी, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। इस बार भी बैकफुट पर गेंद को हवा में खींच दिया था, गेंद के नीचे खिलाड़ी थे, कैच बिल्कुल छोड़ते हुए। लेकिन यह मुकाबला शानदार तरीके से चिंचुली टीम ने अपने नाम पर कर दिया है। ज्यादा समय नहीं लेते हुए अगला मुकाबला शुरू हो जाएगा और हम चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ। मैन ऑफ द मैच का अवार्ड किसको मिलेगा यह भी देखना बहुत जरूरी है। शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं है। चिंचुली वेल डन चिंचुली। और मोतीलाल शाह बहुत खुश और वो कह रहे हैं जहां होती है चाह वहां मिलती है राह, और इस वक्त खुश है मोतीलाल शाह।